and welcome to Classroom Teaching. Students, in last video we have seen about atmospheric pressure. That means the pressure exerted by air around us. And today in this video we are going to see about a special concept, a very new concept for you, that is nothing but buoyant force. Buoyant force. Actually, what is this buoyant force? So to understand it better, let us see some examples, some activities. Let us perform some activities. Very small activities, very easy activities. You can perform these activities at home. निश्चित प्रत्येकाने ऍक्टिव्हिटीज घरी करून पाहायला पाहिजेत. अतिशय सोप्या आणि कुठलंही साहित्य न लागणाऱ्या ऍक्टिव्हिटीज आहेत. बघा काय करायचंय. टेक अ प्लास्टिक बॉटल, एम्प्टी प्लास्टिक बॉटल, टाइट द lid to that bottle and take a bucket full of water and try to push or put that bottle on the water. What you see? What is your observation there? Definitely the water bottle floats on the surface of water. ती रिकामी पाण्याची बाटली पाण्यावर तरंगते. आपण सहज पाहू शकतो. बरं, पाण्याची बॉटल नसेल, एखादा प्लास्टिकचा बॉल घ्या, कुठलीही गोष्ट ऍक्टिव्हिटी करून पाहायची, तो वर तरंगेल. का तरंगला, कशामुळे तरंगला ते आपण नंतर पाहूया. परत एकदा दुसरी ऍक्टिव्हिटी, तीच पाण्याची बॉटल काढायची, त्याचं लीड ओपन करायचं, वरच्या टोकापर्यंत फुल पाणी भरून टाकायचं त्या बॉटलमध्ये and put again that bottle inside the water. And what should be our observation then? काय दिसेल बरं आपल्याला? That water bottle or that bottle which is full of water, it doesn't sink into the bucket, into the water. पाण्यामध्ये सरळ खाली जात नाही, बुडाला जात नाही, वर पण तरंगत नाही. काय होते? इट फ्लोट्स इनसाइड द वॉटर. पाण्याच्या आतमध्ये तरंगताना आपल्याला दिसते. करून पहा ऍक्टिव्हिटी, इंटरेस्टिंग आहे आणि सोपी आहे. का होत असेल बरं असं? बघा, लक्षात घ्या काय करतोय आपण. मी या दोन्ही ऍक्टिव्हिटीज या इथे दाखवू शकलो असतो, परंतु मी ते बकेट घेऊन बॉटलने ऍक्टिव्हिटी दाखवणं त्यापेक्षा मी तुम्हाला दोन्ही ऍक्टिव्हिटीज याच व्हिडिओमध्ये साईडला, तुम्ही एका साईडला या ऍक्टिव्हिटीज पाहू शकता. मी या केलेल्या ऍक्टिव्हिटीज काय केलंय बघा. मी पहिल्या ऍक्टिव्हिटीमध्ये एका बकेटमध्ये एक छोटी पाण्याची बॉटल, जर आपण पाणी भरून त्याच्यावर ठेवली, डेफिनेटली इट फ्लोट्स हिअर ऑन द वॉटर. दुसऱ्या वेळेस हीच पाण्याची बॉटल मी भरली. एक मिनिट. ही पाण्याची बॉटल मी पूर्णतः पाण्याने भरली, त्यात थोडा कलर टाकला ओळखू येण्यासाठी, आणि नंतर पुन्हा एकदा ती याच्यावर ठेवली. डेफिनेटली इट सिंक्स इनसाइड इट, बट इट डझंट गो हिअर, बट इट floats here inside the water. पाण्याच्या आतमध्ये ती तरंगते. आता बघूया असं का होतं, काय होईल बरं. काय फरक आहे रिकामी पाण्याची बॉटल आणि भरलेली पाण्याची बॉटल? काय फरक असतो याच्यामध्ये? सहज आपल्याला सांगता येईल. रिकामी पाण्याची बॉटल खूप हलकी आहे आणि त्याच्यात पाणी भरलं आपण, किती जड होणार. मग ही जड झालेली पाण्याची बॉटल जी आहे, ही सुद्धा इथपर्यंत गेलेली नाहीये, ही इथे राहिली आहे. म्हणजेच काय होत असणार, निश्चितच याचं वजन जरी जास्त असलं तरी सुद्धा देअर मस्ट बी सम फोर्स
ऍक्टिंग ऑन दिस बॉटल विच इज इन अपवर्ड डायरेक्शन. कारण आपल्याला माहिती आहे वेट जे असतं, वजन जे असतं, दॅट इज नथिंग बट द फोर्स ऍक्टिंग इन डाऊनवर्ड डायरेक्शन. ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण त्याला म्हणतो. म्हणजे याच्या वजनाचा जो फोर्स आहे डेफिनेटली तो असणार आहे खालच्या दिशेने. समजा तो आपण म्हटलं दॅट सपोज दॅट इज एफ जी, इट इज ऍक्टिंग इन डाऊनवर्ड डायरेक्शन. फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे वजनाचा फोर्स, त्याचं वजन जे आहे त्या वजनामुळे तो त्याला खालच्या दिशेने ढकलत असतो. कुठलाही ऑब्जेक्ट असतो त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो, म्हणजे हा एफ जी. पण तरी सुद्धा ही खाली जात नाहीये बॉटल. याचा अर्थ त्या वजनाच्या फोर्स इतकाच फोर्स त्याच्यावर वरच्या दिशेने ऍक्ट होतोय. त्याला आपण म्हणत असतो बायंट फोर्स एफ बी विच ऍक्ट्स इन अपवर्ड डायरेक्शन. वरच्या दिशेने कार्य करतो. किती सोपं आहे बघा. तुमच्या लक्षात येईल जर एफ जी म्हणजे वजन जर खूप जास्त असेल आणि बायंट फोर्स जर थोडा कमी असेल तर डेफिनेटली इट सिंक्स इनसाइड द वॉटर. पाण्यात सरळ आतमध्ये जाईल. एखादी वस्तू पाण्यात बुडाली याचा अर्थ हे दोनच फोर्स आहेत तिथे. लक्षात ठेवायचा, हा फोर्स जास्त असेल खाली जाणार, हा फोर्स कमी असेल वर राहणार. आणि हे दोन्ही एक दुसऱ्या इतकेच असतील तर, बॅलन्स करणार असतील तर एक दुसऱ्याला, डेफिनेटली ऍट दॅट टाइम दॅट ऑब्जेक्ट, मी पाण्याची बॉटल म्हणत नाही, हे तर एक एक्झाम्पल आहे. ऍट दॅट टाइम दॅट ऑब्जेक्ट फ्लोट्स इनसाइड द वॉटर. पाण्याच्या आतमध्ये तरंगेल. म्हणजे कुठला ऑब्जेक्ट हा तळाशी जाणार, कुठला ऑब्जेक्ट वर तरंगणार आणि कुठला ऑब्जेक्ट हा पाण्याच्या मध्ये तरंगणार. हे डिपेंड कशावर आहे? इट डिपेंड्स ऑन वेट ऑफ द ऑब्जेक्ट, ज्याला आपण एफ जी म्हटलं. इट डिपेंड्स ऑन वेट ऑफ द ऑब्जेक्ट. बरं, फक्त ऑब्जेक्टच्या वेटवर डिपेंड आहे का आणखी कुठल्या गोष्टीवर डिपेंड आहे? डेफिनेटली देर इज वन मोर थिंग ऑन विच धिस फोर्स डिपेंड्स. आणखी एक ऍक्टिव्हिटी दिली आहे बघा. तुम्ही ही सुद्धा ऍक्टिव्हिटी करून पहा. तुम्ही साईडला व्हिडिओ मध्येही पाहू शकता. एक लिंबू घेतला, एक ग्लास मध्ये पाणी घेतलं. टेक अ ग्लास ऑफ वॉटर फुल ऑफ वॉटर. एक लिंबू घेतलं आणि ते लिंबू या पाण्यामध्ये टाकलं. डेफिनेटली दॅट लेमन इट फ्लोट्स हिअर. आपल्याला दिसतं की ते इथं तरंगतंय. लिंबू आतमध्ये बुडत नाही पाण्यामध्ये, ते इथं तरंगतंय. परंतु याच ऍक्टिव्हिटीमध्ये मी परत पाणी घेतलं एका ग्लासमध्ये. तुम्हाला लक्षात येईल, दिसेल तुम्हाला या ऍक्टिव्हिटीमध्ये की दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस मी याच्यात लिंबू टाकलं ते इथं आलं. म्हणजे ते सरळ सरळ आतमध्ये बुडालं. मग आता हे कशावर डिपेंड आहे? वेटवर डिपेंड आहे का? वेट ऑफ द ऑब्जेक्ट? नाही, ऑब्जेक्ट तर आपण बदललाच नाही. आपण ऑब्जेक्ट बदललाच नाही, तेच लिंबू आहे. एकदा वर तरंगलं, एकदा खाली गेलं. काय फरक झाला असेल? काय केलं असेल बरं? ही काय जादू आहे का? डेफिनेटली नाही. काय केलंय मग मी फक्त याच्यामध्ये 2 चमचे मीठ, सॉल्ट म्हणतो आपण त्याला, 2 चमचे मीठ याच्यामध्ये टाकलं. मिठा पाण्यामध्ये त्याला ढवळलं आणि मग नंतर लिंबू टाकलं. त्यावेळेस ते लिंबू काय झालं? वर तरंगलं. मीठ ज्यावेळेस पाण्यात टाकलं, सॉरी, एकदा आपण जर बघितलं तर या ठिकाणी लिंबू सुरुवातीला काय होतं? आतमध्ये बुडतं. इफ वी ऍड सॉल्ट हिअर देन इट फ्लोट्स ऑन द सरफेस. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, फक्त ऑब्जेक्टच्या वेटवर डिपेंड नाही, तर इट डिपेंड्स ऑन डेन्सिटी. इट डिपेंड्स ऑन डेन्सिटी ऑफ लिक्विड. म्हणजे 2 गोष्टींवर डिपेंड असतं.
कुठलाही पदार्थ, एखादा ऑब्जेक्ट पाण्यात आतमध्ये बुडणार आहे का वर तरंगणार आहे, हे दोन गोष्टींवर डिपेंड आहे. पहिली गोष्ट म्हणजे वेट ऑफ द ऑब्जेक्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे डेन्सिटी ऑफ द लिक्विड. बरं, आपण आता या ठिकाणी लिक्विड लिक्विड म्हणतोय किंवा पाणी घेतोय आपण एक्झाम्पल मध्ये. हा बायंट फोर्स जो आपण म्हटलं, हा काय फक्त पाण्यावरच असतो का? फक्त पाण्यामध्येच असतो का हा फोर्स? म्हणजे कुठलाही पदार्थ ज्यावेळेस पाण्यात बुडतो त्यावेळेस त्याच्यावर एक फोर्स वरच्या डायरेक्शनने अप्लाय होत असतो, त्याला आपण बायंट फोर्स म्हटलं. पण हा फक्त पाण्यामध्येच आहे का? नाही. एनी फ्लुइड. पुन्हा एकदा आपल्याला फ्लुइडची डेफिनेशन बघा काय केली होती आपण. फ्लुइड म्हणजे लिक्विड सुद्धा आलं आणि गॅसेस सुद्धा आलं. सो व्हेनेवर द ऑब्जेक्ट, if we drop that object into the liquid or any gas, then it experiences a force in upward direction, and that force is called as buoyant force, and that depends on weight of that object, and secondly density of the medium or density of the liquid, you can say. जर लिक्विड बघत असेल आपण तर लिक्विड मध्ये तुम्हाला परीक्षेत एक गिव रिझन विचारलं जाऊ शकतं बघा. शास्त्रीय कारण एक विचारलं जाऊ शकतं की इट इज इझी टू स्विम इन सी देन और सी वॉटर देन फ्रेश वॉटर. समुद्रामध्ये पोहणं सोपं आहे फ्रेश वॉटर म्हणजे नदीमध्ये पोहण्यापेक्षा. काय फरक आहे बरं? कशामुळे? काय कारण असेल? इझिली यू कॅन रिलेट इट विथ दिस. सी वॉटर मीन्स सॉल्टेड वॉटर. समुद्राचं पाणी, त्याच्यात मीठ मिसळलेलं आहे, सॉल्ट्स मिसळलेले आहेत आणि त्याच्यामुळे द डेन्सिटी ऑफ दॅट लिक्विड, डेन्सिटी ऑफ दॅट वॉटर, इट इज मोर डेन्सिटी. हियर लेस डेन्सिटी. So density of the sea water, it is more, and therefore the buoyant force, it is also more in that case, and therefore if the buoyant force is more, it pushes us in upward direction, and therefore it is very easy to swim in sea water than in fresh water. बघा, फ्रेश वॉटर मध्ये लिंबू सुद्धा आतमध्ये बुडालं, तेच सॉल्टेड वॉटर घेतलं तर it floats on the surface. लक्षात येते? So whenever the object it is fully or partially immersed into a liquid, it experiences a force in upward direction. आता इथं आपण डेफिनेशन करताना काय करतोय? पार्शियली और फुली इमर्स इनसाइड द लिक्विड. पार्शियली याचा अर्थ काय? जर अर्धवट बुडवला, आणि फुली इमर्स म्हणजे पूर्ण बुडवला. तर काय होतं? तर इट एक्सपिरियन्सेस अ फोर्स इन अपवर्ड डायरेक्शन, अँड दॅट फोर्स डिपेंड्स ऑन वेट ऑफ द ऑब्जेक्ट. दॅट फोर्स डिपेंड्स ऑन डेन्सिटी ऑफ द लिक्विड, अँड थर्ड थिंग, दॅट फोर्स डिपेंड्स अपॉन द व्हॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट ऑल्सो. बघा, व्हॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट, दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. काय असतं बरं व्हॉल्यूम? काय असतं व्हॉल्यूम? बघा तुम्ही, मी एक समजा खिळा घेतला, छोटासा लोखंडाचा खिळा, पाण्यात टाकला, सरळ आतमध्ये जाईल. इट सिंक टू द बॉटम, सरळ सरळ पाण्याच्या तळाशी जाऊन बसेल. एक टाचणी जरी घेतली तरी पाण्याच्या तळाशी जाते. बट इन्स्टेड ऑफ दॅट, त्या टाचणीच्या किंवा लोखंडाचा खिळा पाण्यात बुडतो, पण त्याच लोखंडापासून मोठं जहाज तयार केलेलं आहे, शेकडो क्विंटल वजनाचं जहाज तयार केलेलं आहे. बट इट फ्लोट्स ऑन द सरफेस. तरी सुद्धा ते पाण्याच्या तळावर वर तरंगतं. कशामुळे? बिकॉज ऑफ व्हॉल्यूम. व्हॉल्यूम जेवढं वाढलं, ऍक्च्युअली डेन्सिटी इज इक्वल टू मास
अपॉन व्हॉल्यूम. व्हॉल्यूम जेवढं वाढलं डेन्सिटी तेवढी कमी होईल आणि डेन्सिटी जेवढी कमी झाली परत तेवढा बाइंड फोर्स सुद्धा काय होणार आहे, डेफिनेटली कमीच होतो. सो डेन्सिटी व्हॉल्यूम वाढलं तरी सुद्धा ऑटोमॅटिकली बाइंड फोर्स तेवढा जास्त ऍक्ट होतो आणि त्याच्यामुळे वरच्या डायरेक्शननी फोर्स असेल जास्त, इट फ्लोट्स ऑन द सरफेस. तर फक्त या 3 गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दिल्यात. बघा आता फक्त कम्पेअर करा तुम्ही. कंपेअर विथ एफ बी अँड एफ जी. या दोघांमध्ये कम्पेअर करायचं. एफ बी म्हणजे बायंड फोर्स, एफ जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. इफ एफ जी इज मोर देन एफ बी, द ऑब्जेक्ट सिंक्स म्हणजे तो बुडतो आतमध्ये. इफ एफ जी इज लेस देन एफ बी म्हणजे एफ बी जास्त असेल, आपण हे या पद्धतीने कम्पेअर केलं. एफ बी जर लहान असेल एफ जी पेक्षा तो खाली जाईल. इफ एफ बी इज मोर देन एफ जी देन इट फ्लोट्स ऑन द सरफेस. बायंड फोर्स जास्त असेल तर वर राहील. आणि इफ एफ बी इज इक्वल टू एफ जी इट फ्लोट्स बट नॉट ऑन द सरफेस बट इनसाइड द लिक्विड. इट फ्लोट्स इनसाइड द लिक्विड. या 3 गोष्टी कंपॅरिझन मध्ये आपल्याला लक्षात ठेवायच्या. बघा एक आणखी अतिशय याच्याशीच रिलेटेड तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे. बघा की व्हाईल पुलिंग अ बकेट फुल ऑफ वॉटर फ्रॉम द टँक. आता आपल्या घरी पूर्वीसारख्या आता विहिरीतलं तर पाणी शेंदायची आपल्याला गरज नाही किंवा आपल्याला सवय नाही किंवा माहितही नाही, आपण बघितलंय नाही आजपर्यंत विहिरीतून पाणी काढायचं. पण आपल्याकडे टँक असेल, समजा सिंटेक्सची आपली पाण्याची टाकी असते. एक बकेट घ्यायची, पाण्यामध्ये बुडवायची, पाण्याच्या तळापासून त्याला वर उचलत घ्यायचं. जोपर्यंत ती पाण्याच्या आतमध्ये बकेट आहे तोपर्यंत त्याचं वजन खूप कमी वाटतं आपल्याला. त्याचं वजन खूप कमी वाटतं. कशामुळे कमी वाटतं? कारण वजन म्हणजे डाऊनवर्ड फोर्स आणि ती पाण्यामध्ये असल्यामुळे काय होतं, बायंड फोर्स पुल्स इट अप इन अपवर्ड डायरेक्शन. बायंड फोर्स त्याला वर ढकलत आहे आणि त्याच्यामुळे जोपर्यंत ती पाण्यामध्ये आहे तोपर्यंत आपल्याला बकेटचं वजन खूप कमी वाटतं. पण जशी ती पाण्याच्या वर आली की त्याचं वजन हे वाढलेलं दिसतं. तुम्ही हे करून पहा घरी. हा बायंड फोर्स आहे. बायंड फोर्स इज ऑलवेज ऍक्ट इन अपवर्ड डायरेक्शन ऑन द ऑब्जेक्ट whenever the object is partially or fully immersed in a liquid. कुठलंही लिक्विड असू द्या किंवा गॅस देखील बायंड फोर्स अप्लाय करत असतात. तर दिस इज अबाउट बायंड फोर्स. बघा मी तुम्हाला एक मागे एक्झाम्पल दिलं होतं फोर्सच्या बाबतीमध्ये. आपण ज्यावेळेस बॅलन्स फोर्सेस वगैरे बघत होतो त्यावेळेस की तुम्हाला समजा एक जड टेबल उचलायचा आहे वर, तो वर उचलायला खूप जड आहे, परंतु खालून जर कोणी त्याला वर ढकलणारा असेल, त्या टेबलच्या खाली एकाला बसवलं आणि त्यांनी वर ढकलला तो टेबल, इट इज इझी टू पुल इट. आणि त्याच्यामुळेच पाण्यात बुडालेली बकेट वर उचलायला खूप सोपी जाते. पण ती पाण्याच्या बाहेर आल्यानंतर मात्र पाण्याच्या बाहेर जशी ती बकेट आली, बायंड फोर्स डझंट ऍक्ट ऑन इट. त्याच्यावर बायंड फोर्स ऍक्ट होत नाही आणि त्याच्यामुळे त्याचं वेट मास खूप जास्त आपल्याला वाटतं, वेट खूप जास्त वाटतं. So this is about buoyant force, and on this buoyant force, on this concept, a law that we are going to see, that is nothing but the law of Archimedes. It is well known by Archimedes principle. So we will discuss about Archimedes principle in next period. So this is about buoyant force. Thank you very much.